नमस्कार. आज आहे भाऊबीज आणि भाऊबीजेच्या तुम्हा सर्वांना खूप सारे अगदी मनपूर्वक शुभेच्छा. सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती, ओवाळी ते भाऊराया रे, वेड्या बहिणीची ही वेडी माया, वेड्या बहिणीची ही वेडी माया. आज आहे भाऊबीज म्हणजे दीपावलीचा 5वा दिवस आणि दीपावली पाडव्याचा 2रा दिवस म्हणजे भाऊबीज. या दिवशी बहीण आपल्या भावाचं औक्षण करते आणि भावाच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. आजच्या दिवशीची कथा माहीत आहे तुम्हाला? ऐका तर मग. सूर्यदेव आणि संज्ञा यांना 2 संतती. त्यांचं नाव यमराज आणि यमुना. दोन्ही मुलं त्यांची अतिशय छान वाढत होती. यमुना मोठी झाली, यमुनाचं लग्न झालं आणि यमुना सासरी निघून गेली. सासरी गेल्यानंतर तिला आपल्या भावाची खूप आठवण येत होती. तिला सारखं सतत वाटायचं भाऊ आपल्या घरी यावा, भावाला आपण गोडधोड खाऊ घालावं, भावाचं स्वागत करावं, असं सारखं तिला मनोमन वाटायचं. पण यमराज हा आपल्या कर्मात व्यस्त असायचा. मृत्यूलोकात तो व्यस्त होता, जीवांचा हिशोब ठेवण्यात, म्हणजे आपल्या कामात तो सतत व्यस्त असायचा. त्याला बहिणीकडे जाण्यासाठी फुरसतच नव्हती मुळीच. खूप त्याच्या मनात यायचं बहिणीकडे जावं, पण काय करायचं, कामात व्यस्त असल्यामुळं त्याला जाताच येत नव्हतं. आणि बहीण मात्र सतत भावाच्या वाटेकडे डोळे लावून असायची. भाऊ माझा कधी येत आहे भेटण्यासाठी, त्याला गोडधोड कधी खायला घालत आहे. अशा पद्धतीने यमुना सतत त्या भावाच्या वाटेकडे डोळे लावून राहायचे. आणि काय आश्चर्य पहा, जणू यमराजाला हे मनोगत उमगलं आणि यमराजानं ठरवलं आज काहीही झालं तरी आपण बहिणीला भेटायला जायचंच. आणि ठरल्याप्रमाणे हा यमराज आपल्या बहिणीकडे जातो. आणि बहिणीला खूप आनंद होतो. भाऊ आपल्या घरी बऱ्याच वर्षांनी आलेला आहे. आणि मग ही यमुना त्याचं अगदी उत्साहानं आदरानं स्वागत करते, त्याचं औक्षण करते, सगळीकडे दिवे लावते आणि असे मोठ्या उत्साहात थाटामाटात त्याचं स्वागत करते, त्याला गोडधोड खाऊ घालते आणि मग तृप्त होऊन जाते. आणि ही भावाच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. आणि तिनं असं सांगितलं की या दिवशी जो कोणी भाऊ माझ्या घरी येईल त्याला दीर्घायुष्य लाभेल. साहजिकच यमराजसुद्धा आपल्या बहिणीनं केलेलं स्वागत पाहून भारावून गेला आणि त्यानेही असं सांगितलं की आजच्या दिवशी जो भाऊ बहिणीकडे जाईल त्याला दीर्घायुष्य लाभेल, त्याचं आयुष्य वाढेल. अशी आहे ही भाऊ बहिणीची अतूट अशी कहाणी, प्रेमळ अशी एक कहाणी आहे. तर पहा ना, आजच्या दिवशी मग ही बहीण आपल्या भावाचं औक्षण करते, दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते आणि भाऊ एक गोड प्रेमळ अशी भेट आपल्या बहिणीला देत असतो. मग तेव्हापासून भाऊबीज ही प्रथा चालू झालेली आहे. ती आज अखंड चालूच आहे. तुम्हाला कशी वाटली ही कथा अवश्य सांगा. चला मग तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, मजेत राहा, आनंदी राहा आणि उत्साही राहा. आणि तुम्हाला भाऊबीजेच्या पुन्हा एकदा खूप सारे अगदी मनपूर्वक शुभेच्छा. सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती, ओवाळी ते भाऊराया रे, वेड्या बहिणीची वेडी माया, वेड्या बहिणीची वेडी माया. धन्यवाद.